इंडिया आघाडी बरखास्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जम्मूचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले आहे। इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही असं उमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय। इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरतीच होती असं म्हणत मात्र काँग्रेस नेते पवन खेडा यांनी उमर अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिले। एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचं चित्र तर दुसरीकडे संपूर्ण भारतात इंडिया आघाडी नावाने स्थापन झालेल्या या आघाडीमध्ये सुद्धा तितकासा समन्वय नाही हे दिसतंय आणि आता इंडिया आघाडी बरखास्त करा अशी मागणी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेली आहे। जहां तक मुझे याद है इस पे कोई वक्त की सीमा लगाई नहीं गई थी और बदकिस्मती की बात यह है कि क्योंकि इंडिया ब्लॉक की कोई मीटिंग बुलाई नहीं जा रही है तो इसमें कोई क्लैरिटी नहीं है, ना लीडरशिप को लेके, ना एजेंडा को लेके, ना आगे क्या हम रहेंगे या नहीं रहेंगे इसको लेके। शायद दिल्ली के इंतखाबात हो जाएं उसके बाद अच्छा ये होगा कि इंडिया ब्लॉक के तमाम जो हिस्सेदार हैं उनको बुलाया जाए और इस पर क्लैरिटी हो। अगर ये सिर्फ पार्लियामेंट इलेक्शंस के लिए था इसको वाइंड अप करिए, फिर हम अपना काम अलग से करेंगे। अगर पार्लियामेंट इलेक्शन के बाद ये असेंबली के लिए भी है तो फिर हमें मिलकर काम करना होगा। ये लोकसभा चुनाव के लिए था गठबंधन, बिल्कुल ठीक बोल रहे हैं। वो जो इंडिया गठबंधन था वो लोकसभा चुनाव के लिए राष्ट्रीय स्तर पर था। अलग अलग राज्यों की परिस्थिति के हिसाब से जो दल हैं, कांग्रेस हो या क्षेत्रीय दल हो, वो निर्णय लेते हैं कि हमें इकट्ठे लड़ना है या अलग लड़ना है। तितका समन्वय नाही हे एकीकडे स्पष्ट होतंय, कारण दिल्लीमधलं जरी उदाहरण पाहिलं तरी आपण आपली स्वतंत्र चूल मांडणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि काँग्रेस आणि आप एकत्र लढणार नाही हे सांगून त्यांनी सुरुवातीला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला होता। मात्र आता हळूहळू करत सगळेजण हा सूर लावताना पाहायला मिळतात। इंडिया आघाडी बरखास्त करावी अशी मागणी हे सगळेजण आता हळूहळू करताना पाहायला मिळतात। मात्र इंडिया आघाडी लोकसभेपुरतीच होती असं काँग्रेसनेही स्पष्ट केलंय। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिल्लीतून। रामराजे, एकीकडे दिल्लीतलं चित्र सुद्धा बऱ्यापैकी स्पष्ट झालेलंच आहे, पण त्याबरोबरीनं उमर अब्दुल्लांचं हे वक्तव्य प्रचंड सूचक आहे। बिलकुल, आणि रोख सुद्धा स्पष्टपणे दिसून येतोय, कारण इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही असं म्हणून काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे, तर इंडिया आघाडीकडे लीडरशिप नाही असं म्हणून राहुल गांधी यांच्यावर सुद्धा निशाणा साधलेला आहे। कारण राहुल गांधी यांची ही लीडरशिप होती, त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पुढे जावं असं सुद्धा चर्चा होती। परंतु एक प्रकारे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष दोघांवरही निशाणा उमर अब्दुल्ला यांनी साधलेला आहे। आणि टायमिंग कधीचं आहे? टायमिंग आता दिल्लीच्या निवडणुका सुरू आहेत आणि प्रचार सुरू आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे, अशा वेळी हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। इथे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस वेगवेगळे लढते, त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये एकोपा नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि ते लोकसभेपुरतच होतं की इंडिया आघाडी, आणि यापुढे ज्या विधानसभा होत आहेत त्या विधानसभामध्ये इंडिया आघाडीचं अस्तित्व नसणार आहे। त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीवर सुद्धा एक प्रकारे याचा परिणाम होईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। परंतु एक मुद्दा दिसतोय की प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाची जवळीक नकोय हे स्पष्टपणे दिसतंय। परंतु उमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स जी पहिल्यापासून काँग्रेस सोबत राहिलेले आहे, जर त्याचे मुख्यमंत्री महत्वाचे नेते जर असं म्हणतायत तर याचा अर्थ की सगळं इंडिया आघाडीमध्ये आलबेल नाहीये। एकीकडे काँग्रेसनं नवीन ऑफिस मुख्यालय ओपन केलेलं आहे, पहिलं आव्हान जे आहे ते दिल्लीच्या निवडणुका आहेत आणि अशामध्ये जर इंडिया आघाडीमधलेच एखाद्या घटक पक्षाकडून कान टोचले जात असेल तर काँग्रेससाठी ही काय चांगली बाब नाही। नक्कीच, आणि येत्या काळामध्ये इंडिया आघाडीमध्ये नेमका काय सूर उमटतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण महाराष्ट्रातनं सुद्धा तशा स्वरूपाचे सूर हे उमटू लागलेले आहेत। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।